सध्या मी उभा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 नजीक। आपण या माझ्या मागे पाहता मुंबई गोवा राष्ट्रीय 66 आहे आणि या महामार्गावरती असंख्य खड्डे निर्माण झालेले आहेत। त्याचबरोबरती आपण जर पाहिलं तर काही महामार्गाच्या लगतची गावं आहेत, त्या गावामध्ये जाण्यासाठी बायपास मार्ग देण्यात आलेला आहे। त्या मार्गावरती देखील अशा पद्धतीमध्ये असंख्य खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। आपण आता पाहता हा कोल्हाटी नजीक असणाऱ्या पळस नजीकचा हा परिसर आहे। पळस या गावामध्ये जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गावरती कशा पद्धतीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आपण पाहू शकताय। अक्षरशः आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खड्डेच खड्डे दृश्यांमध्ये दिसतात आणि तारेवरची कसरत करत गावकऱ्यांना आपलं घर गाठावं लागतंय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असतानाच आता बायपास वर देखील कशा पद्धतीमध्ये खड्डे निर्माण झाले ते आपण पाहतोय। आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत अनेक गावे येतात आणि त्या गावांमध्ये जाण्यासाठी अशा पद्धतीमध्ये बायपास मार्ग तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या मार्गावरती देखील आता खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। त्यामुळे स्थानिक जे गावकरी आहेत ते मेटाकुटीला आलेले आहेत आणि त्यांना आपलं घर गाठण्यासाठी याच खड्डेमय मार्गातून प्रवास करत आपलं घर जे आहे ते गाठावं लागतं। राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।